आणि हे बघा असं सिंगल रोड आहे, खाली पाणी बिनी भर. आणि इकडून आलोय मी, एकदम छोटा रस्ता होता, कशी तरी इकडे फिरवली, इथून फिरून मग इकडे असेल. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. फायनली किती दिवसांनी हा ब्लॉग येत असेल, खूप दिवसांनी. लास्ट मला असं वाटतंय गोव्याचा ब्लॉग टाकला होता आणि आता हा किती दिवसांनी ब्लॉग येतोय. आता मी रेस्कोसला आहे, इथे जरा ट्रॅफिकचं सगळं ट्रॅफिक आहे, सिंगल रोड आहे आणि हे टॅक्सीवाले हे ते जाऊन नाही देत. बघितलं ना बाजूला आता टॅक्सी गेली, ती हे शेअरिंग टॅक्सी असतात, यांना भरपूर घाई असते, म्हणजे बेकारवाली घाई. दुसरं पॅसेंजर भेटले पाहिजे त्यामुळे त्यांना घाईच असते हर टाईम. तर हा पण ब्लॉग किती दिवसांनी होतोय. लास्ट टाइम गोव्याचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल, रिस्पॉन्स ठीकठाक होता, म्हणजे काय काय ब्लॉगला आला, काय काय ब्लॉगला नाही आला, काहीतरी चुकत असेल माझ्याकडून म्हणून रिस्पॉन्स भेटत नसेल एवढा. आता फायनली मी गोव्यालाच बोलतोय, परत गोव्याला नाही चाललो आहे मी, इथून चाललो अलिबागला, मुंबईवरून अलिबाग. बघूया काय नवीन घडतंय की नाही, कारण रोज तेच अलिबाग पण तुम्हाला कसं दाखवणार म्हणून. आणि सध्या तरी लोकलच चालू होतं आणि लांबचे पण बुकिंग नाही. 5चा महिना तर असाच गेला, कारण बुकिंगच नाहीत. काम जरा थंड चालू आहे, सगळीकडेच चालू आहे. आणि कुठे कुठे काम थंड चालू आहे मला कमेंटमध्ये सांगा, तुमचं पण थंड चालू आहे का काम, की तुम्हाला पण चांगला आहे धंदे, म्हणजे बुकिंग चांगली आहे, तर त्यावरून आम्हाला पण सांगा जरा, बुकिंग कुठे कुठे चांगली चालू आहे. मुंबईमध्ये तरी काय काय जणांचं चालतं आहे, काय काय जणांचं थंड आहे, तसं कॅटरिंगवाल्यांचं पण थंड आहे जरा. आता मी अचानक असंच बसलो होतो, गेम खेळत होतो, PUBG खेळत होतो, तर बुकिंगचा फोन आला अचानक. त्यांना दुसऱ्याला हे द्यायचं होतं, पण त्यांचा फोन उचलत नव्हते म्हणून आपल्याला गेला. त्यांना अलिबागला जायचं आहे, प्लाय घेऊन जायचं आहे अलिबागला. आणि आता मी महालक्ष्मीला आहे, महालक्ष्मीवरून आपलं गोडप देऊळ आहे ना, तिकडे भरायचं आहे. एस ब्रिज उतरून बायखळावरून राईट मारायचा, म्हणजे आपण त्या साईडला जातो ना अटल सेतूसाठी, त्याच्या पहिलंच ह्या साईडला तिकडे भरायचं आहे प्लाय. मग प्लाय भरून मग आपण सरळ अलिबागला निघूया. आता वाजले 6 वाजले, रात्रीचा ब्लॉग आहे, जरा ॲडजस्ट करून घ्या. मी आता इथे महालक्ष्मी ब्रिज आहे हा, आणि इथे स्टेशन आहे, आणि महालक्ष्मी सिग्नलवरून राईट मारायचा आणि मग जाऊ आपण आपले. आणि एवढे दिवस मुंबईमध्ये पण एवढा काय पाऊस नव्हता, येऊन जाऊन, आणि जरा ऊन आलेला. आत्ता जस्ट पाऊस आलाय हा. पावसाचं तुम्हाला वातावरण दिसत असेल, निळं काहीतरी दिसतंय मस्तपैकी, पूर्ण निळं झालं असं वाटत असेल ना तुम्हाला. आणि आत्ताच पूर्ण वल्ल करून गेलाय आणि थोडा पाऊस चालू आहे. बाकी पाऊस तर एवढा काही नाही आहे मुंबईमध्ये, पण आता अधूनमधून येतो जातो, तर आपल्याला पुढे पण बघूया पाऊस भेटतोय की नाही. आपण काय इथून तिकडे लोडिंग करणार, मग अटल सेतूवरून सरळ शॉर्टकट नाही मारणार, पनवेल साईडनेच जाणार आपण. पण आता ही ट्रॅफिक बेकारवाली कव्हर करतो मी. तुमचा आवडता व्ह्यू मी असं डोक्याला बांधलाय, बघू शकता तुम्ही. आणि कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा, काहीतरी वेगळं. आता बघा, मला एवढं दिसत नाही, समजत नाही की चालू आहे की काय, कसं दिसतंय तुम्हाला. तर आता मी जिकडे बघणार तिकडे तुम्हाला दिसणार. आधी पण भरपूर या व्हिडिओमध्ये केलेलं आहे मी. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. खाली घेऊ का थोडं अजून, आपली असून असं नाही, जास्त खाली झालं, हे ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. मी आता एस ब्रिजवर आहे. आता संध्याकाळी 6:15 झाले, तर ट्रॅफिकचं संभवत आहे. आता ट्रॅफिक आहे. बहुतेक आपल्याला जाताना पण ट्रॅफिक भेटेल आज, कारण उद्यापासून सुट्टी आहे सगळ्यांना. दहीहंडी आली आहे जवळ, उद्या परवा तेरवा दहीहंडी वाटतं. आणि आता हा भायखळ्याचा ब्रिज, आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारून मग तिकडूनच लोडिंग करून मग निघायचं आपल्याला. आता इथे तर हळूहळू चालू आहे, सगळी पाठी लाईन लागली, तुम्ही बघू शकता. ट्रॅफिकच होते इथे मुंबईमध्ये. 6-6:30 वाजता बाहेर निघायचं म्हणजे बेकारवाले ट्रॅफिक. पण आपण अटल सेतूवरून चाललोय म्हणून काय लवकर जाऊ, ट्रॅफिक नाही लागणार आपल्याला पटापट, कारण इथून शॉर्टकट आहे.
आणि अटल सेतू आहे त्यामुळे वाशीचं भरपूर ट्रॅफिक वाचलं. नाहीतर ह्या टायमाला आणि वाशीवरून जायचं म्हटल्यावर बाप रे 2 तास कुठेच नाही गेले. 2 तास, इथून 1 तास, तिथून 2 तास, 2 तासपेक्षा जास्त. मी आता लोडिंग पॉईंटवर पोहोचलो आहे आणि लोडिंगचं भरपूर बेकार जागा आहे. आधी ती लोडिंग होती ना तिकडे मोठं आहे गोडाऊन आणि त्यांचं पाठच्या साईडला पण गोडाऊन आहे. आणि ते गल्ली बिल्ली बघशा ना खूप वळवायला त्रास झाली मला. हे बघा ही अशी गल्ली आहे. तिकडे ना डीजेचं म्हणजे दहीहंडीचं ते लावलं आहे ट्रॉली आणि त्या JCB ते क्रेन आहे ना तिकडे थांबला आहे तो ते उचलून. म्हणून तिकडे गॅप होता छोटासा, तो गॅपमधून काढून आणला. नंतर मग इथे परत रिव्हर्स करायला लागली. एवढ्या छोट्या गल्लीमध्ये पूर्ण छोटी गल्ली आहे पूर्ण आजूबाजूला. अशा काही ठिकाणी आम्हाला भरपूर बेकार परिस्थितीमध्ये वळवायला लागते. खूप गॅप काढावं लागते. कोणाला धक्का नाही लागला पाहिजे, कोणाला काय लागलं नाही पाहिजे. खूप सांभाळावं लागतं. त्यासाठी खूप बेकार एक्सपिरियन्स पाहिजे त्यासाठी. आणि इथे एवढी छोटीशी गल्ली आहे आणि सामान पण ठेवलेलं आहे काही. आणि ह्याच गल्लीमध्ये होतो आपण. काय सांगू तुम्हाला, आता वाजले 8. कधी 6-6:30ला काहीतरी तुमच्यासमोर पोहोचलो होतो. 8 वाजता लोडिंग आणि त्यांचं अर्जंट आहे. ते पण 8 वाजता त्यांनी मला फ्री केलं आहे. सगळं चलन दिलं, पैसे दिले. तर आता इथून निघालो आहे मी. आता अटल सेतूला फटाफट जाऊया, खाली करूया आणि मग रिटर्न परत यायचं आहे. तशी पण नाईट पण होती आणि भाडं पण असं कमीच आहे. जास्त तुम्हाला सांगू नाही शकत ते भाडं, कारण जे व्हिडिओ बघतील ते मग हे होईल. त्यामुळे जरा सरळ आता इथून अटल सेतू येईल. अटल सेतूवरून निघूया. आता मगाशी जोरात येऊन पाऊस येऊन गेला आणि फायनली एक माणूस देत होते तिकडे अनलोडिंगसाठी मला बोलत होते. बोललो आपलं तर काम नाही अनलोडिंगचं, मग तेच अंग दुखणार आहे ते गाडी चालवायचा प्रॉब्लेम. त्यामुळे बोललो मग मी नाही करणार आहे. आणि आता मी इथून सरळ निघूया आपण अटल सेतूला. अटल सेतूवरून मग बाहेर पडल्यानंतर मग पनवेल. मी अटल सेतू सोडला. आता अटल सेतू बाहेर पडला आणि काचेला काय झालं आजकाल काय माहिती, हे असे लाईन येतात आहे. काय माहिती असं काय येतं, काच पूर्ण गेले की काय, लाईन येतं ती काय माहिती का. आणि वायपर पण खराब असू शकतात मला पण वाटतं ते. पण मी वायपर पण नीट प्रमाणे जेव्हा पाऊस असेल मीडियम असेल तेव्हा त्याप्रमाणेच. आता मी अटल सेतूच्या बाहेर पडलो आहे. लाईट बिट तर आपल्याकडे आहे ती पॉवरफुल लाईट खालची एक्स्ट्रा लावलेली आहे मी. तुम्हाला उजेडवरून कळत असेल. आता वाईट लावतो थांबा. काय व्ह्यू आहे ना आजूबाजूचा काय दिसणार नाही तुम्हाला रात्रीच्या वेळेस. सकाळचा व्ह्यू इकडचा भारी दिसतो डोंगरामधला. आणि आता सरळ हा पनवेलला जातो. पनवेलपासून मग आपल्याला राईट मारायचं आहे ब्रिज खालून. आणि इथे जरा रोडचं काम चालू आहे ना म्हणून जरा वेळ जातो इथे जरा. म्हणून त्या साईडने पण रोड काढला आणि ह्या साईडला पण. त्या साईडने नाही जात कारण कधी डंपर लोक मध्येच लावून झोपून जातात. तो सर्व्हिस रोड आहे एक मानाने. तो जो आहे ना ते गाड्या चालल्या तिकडे सर्व्हिस रोड आहे तो. पूर्ण गाडी खराब झाली. पूर्ण गाडी चांगली होती, मस्त धुली होती. हे बघा हे पूर्ण असे पाणी उडून आता खराब होणार सगळं. आणि इथे मजबूत पाऊस येऊन गेला. आता पण थोडा असं मीडियम धीमी पाऊस चालू आहे. हळूहळू पाऊस चालू आहे. किती दिवसांनी बाहेर आलो यार. खरंच खूप बरं पण वाटतंय. पण अचानक भाडं आलं रात्रीचं. दिवसा आलं असतं तर मजा आली असती. हे बघा पाणी बघा, मजबूत पाऊस आलाय रे इथे. मी आता पोहोचलोय पनवेलच्या आसपासच पोहोचलोय आता. आणि एवढ्या गाड्या आहे ना इकडे, एवढ्या गाड्या आहे ना बापरे बेकारवाल्या. म्हणजे बोललो ना रात्री मजबूत ट्रॅफिक असणार म्हणून. मजबूत ट्रॅफिक असणार मजबूत.
खूप गाड्या आहे आता निघतानी. येतानी तर मला नाही वाटत काय असेल. आता मी वाईट अँगल केलं कारण आजूबाजूचं लाईट आहे म्हणून दिसत असेल तुम्हाला. फक्त समोर लाईट पाहिजे, नाही तर व्ह्यू चांगला दिसतं समोरचा. असं वाईट अँगल मस्त दिसतंय ना. हा पनवेलचा ब्रिज. इथे पनवेल आहे. सरळ गेलं तर पनवेल सिटी लागते आणि इथून राईट मारला तर मी सरळ बाहेर. आजूबाजूला गाडी बघूया आणि साईडला गाडी काढूया इकडून पण. तुम्हाला जरा बुरकट दिसत असेल कारण काच पण समोरची खराब आहे यार. आणि आता जरा हळूहळू जावं लागेल कारण पुढे स्पीड ब्रेकर पण येणार आहे. स्पीड ब्रेकर इकडचे माहिती आहे तुम्हाला किती मजबूत मोठे मोठे असतात, त्यामुळे हळू जावं लागेल. स्पीड ब्रेकर दिसले पाहिजे, नाहीतर मग मजबूत गाडी उठणार. आणि त्यामुळे भरपूर लाईन लागली आहे. ट्रॅफिक पण भरपूर आहे. गाड्या बघा किती यावेळेस जायच्या टायमाला, कारण आता 2-3 दिवस सुट्टी आहे ना, तर ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. भाई इथे धुक्का आहे वाटतं. वरती बघा, असं वाटतं पूर्ण धुक्का आहे. ढग आले खाली आणि पाऊस तर भेटत नाही, पण पूर्ण चिखल आहे. पूर्ण रोड ओलला आहे आणि सगळी गाडी खराब झालेली आहे सगळी. आणि पूर्ण सगळं चिखल असं गाडीवर उडतोय. आता कर्नाळा फोर्टच्या इथे हा घाट सेक्शन पार करतोय. हा घाट सेक्शन पार झालं की पटापट जाऊया. आता प्रॉपर 9 वाजले. आपल्या गाडीला पण 99,727 किलोमीटर झाली आहे. खूप एक्सायटेड आहे मी की 1,00,000 किलोमीटर होती पटकन. मजा येईल 1,00,000 किलोमीटर झाली तर. घ्या, पाऊस बोलत होतो आणि पाऊस पण आला. एवढ्यात पाऊस चालू झाला इथे. काय मस्त व्ह्यू आहे यार, भारी मजा येते. फक्त लक्ष रस्त्यावरच ठेवायला लागतंय. गेला एवढाच होता. हा ठोकला वाटतं याला, त्याला ठोकला वाटतं कारला, ट्रकवाला. आणि पाऊस चालूच आहे, म्हणजे तो चालूच झालाय तो पाऊस. आणि खड्डे बिड्डे काही दिसत नाही. आणि आपल्या समोरची लाईट आहे ना, तिथे पुढे बहुतेक घाण लागली आहे. पुढच्या टायर जे पुढचे कार असतात ना, त्यांचे टायरला जे पाणी फेकतं ना, तर त्यामधून पुढच्या लाईटीला बहुतेक घाण झाली आहे सगळी. तो बाजूचा व्ह्यू असा आहे बघा, काहीच दिसत नसेल तुम्हाला. आता हा एक्सप्रेसवे सोडायचा आपल्याला, हायवे. इथून आता अलिबाग समोर दिसत असेल तुम्हाला, अलिबाग. आणि अलिबागसाठी आता इथून लेफ्ट हा एक्सप्रेसवे सोडायचा. आता इथून वडखळ नाक्याला आलो आहे. इथून सिंगलच रोड लागणार पूर्ण. बरं, अजून 9:30 झाले. अजून 1 तास तरी जाईल पोचता. नंतर खाली करता जेवलो पण नाही आहे. ड्रायव्हिंग लाईफ अजून काय. बघूया आता पुढे, ते खाली झाल्यानंतरच जेऊया, कारण त्यांना अर्जंट आहे वाटतं. तर बहुतेक लवकर पोचू आपण आधी पहिला, मग नंतर जेवून येताना जेऊया आरामात. कारण आता भरपूर लेट झाला ना, त्यांना वाट लागेल, त्यांचे फोन चालू होईल.
आता मी सिंगल रोडला आहे, सिटीच्या आतमध्येच आहे. अलिबाग सिटी नाही हे, नाव काय चिंडी काहीतरी आहे. इथे आलो आहे आता मी जस्ट, आणि समोरच्या पार्टीचा फोन आला होता. एक तर त्याला अर्जंट आहे, मी न खाता पिता मी चाललो आहे. तर आता तो बोलतो तिकडे पाऊस चालू आहे, आणि इथे काहीच पाऊस नाही. बघू शकता तुम्ही, काहीच पाऊस नाही इथे. फक्त येऊन गेलाय तो, बोललाय तो, बोलतोय आता मग जेवून ये. इथे जेवायला पण काय आहे यार. तो बोलतो पाऊस चालूच असेल ना तर मग उद्या सकाळीच खाली होईल. मुलं ही काय फालतूगिरी, असं थोडी न चालतं. बघू आता कुठेतरी थांबून आता खाऊया काहीतरी आणि मग जाऊया पुढे. इकडे होतं पाठी पण मी नाही थांबलो यार. पुढे आता भेटेल की नाही काय माहिती, बघूया पुढचं पुढे. मला मजबूत आला रे पाऊस. आता इथे काय नव्हता पाऊस आणि आता बघा काय पाऊस आलाय मजबूत वाला. बघा पाऊस बघा केवढा आहे. रोडने हळूच घ्यावा लागेल कारण खड्डे बिड्डे काहीच कळत नाहीये. इथे थांबूया काय खड्डे यार. मगाशी काय खड्डा होता, पूर्ण गाडी वाकडी झालेली, एवढा मोठा खड्डा होता. आणि पाऊस चालूच आहे यार. तो बोलत होता ते बरोबर होता, पाऊस चालूच आहे इथे. पाऊस बंद झाला पाहिजे, खाली नाही होणार मग यार. बघूया आता. बोलतात आहे तिकडे काय होत आहे, बुकिंग ज्याने दिली आहे त्याला. अरे लाईट कधी सुधारणार यार, खाली घे 1000 वेळा अनपड. ट्रकवाले बघा किती चांगले असतात. हे बघा भाई पाऊस आहे मजबूत आहे, म्हणजे एवढा फास्ट पण नाही पण ठीक आहे. बापरे खूपच खड्डे डेंजर आहे. हे बघ असा रोड चांगला आहे पण अचानक भयानक येतात खड्डे. आणि आता इथून राईट मारायचा आहे आपल्याला, मांडवाच्या रोडला जाते. आणि मग इथून राईट मारला की बाजूलाच तिकडे कुठेतरी. 10 वाजले आता इथून पुढे मला नाही वाटत भेटेल काहीतरी खायला यार. तिकडे दिवस गेला तर वांदे लागतील. सिग्नल चालू केला आहे, तुम्हाला आवाज जरा हे होतं, बंद करूया. आणि आता व्ह्यू बघा काय डेंजर आहे ना. हा पाऊस बंद झाला पाहिजे नाहीतर वांदे. इथे खड्डे बघा, नाही वाचलो. रोडची हालत बघा एकदा, कुठे कुठे पाणी भरलंय, कुठे कुठे नाही. भरपूर पाऊस झाला यार अलिबागला, आहे मजबूत पाऊस. आणि खड्डे पण आहे मजबूत आहे, दिसत नाही ते पाणी भरलंय म्हणून. हे बघा खड्डे तर आहे नो डाऊट. तरी भरल्यावर एवढी पिकअप आदळत नाही, म्हणजे उडत नाही गाडी, स्मूथ चालते एकदम. पिकअप एकदम लोड असेल ना गाडीत ज्या मापात आहे त्या, मस्त गाडी चालते एकदम, कारवानी फिलिंग येते. हा बघा रोड बघा कसं आहे. आता इथून राईट मारायचं, मांडवाला जातो हा सरळ सरळ रोड. आणि इथून 2-5 मिनिटावर आहे रोड, जिकडे आपल्या लोकेशनवर पोहोचायचं आहे तिकडे. तर आता आपण तिकडे पोहोचल्यावर नंतरच भेटू, कारण 10:15 झाले. लवकरात लवकर म्हणजे 100 किलोमीटर, 100-120 किलोमीटर असेल आपलं मुंबईपासून. एकदा खाली झालं ना मग काय टेन्शन राहणार नाही. आणि पटकन, आणि इथे पण जेवायला खायला कुठे काय नाही आहे. तर आपण आधी खाली करूया आणि मग नंतर भेटूया आपण. ते मांडवापासून तो रोड होता ना सिंगल, तो पण आता मी इथून राईट मारलाय, तो पाठीच गेला इथे आता जस्ट. आणि हे बघा असा सिंगल रोड आहे, खाली पाणी बिनी भरलेलं आहे. पाऊस तर आता नाहीच आहे, पाऊस तर गेलाय पूर्ण. आता पटापट खाली करूया आणि मग निघूया आपण, कारण खाली झाली तर पाऊस नसला पाहिजे. आता मी ते समोरच्या पार्टीला कॉल करतो. इथे खाली करायचे आणि इकडून आलोय मी. एकदम छोटा रस्ता होता, कशी तरी इकडे फिरवली, इथून फिरून मग इकडे अशी लावली.
आणि इथे खाली करायचे, घराचं काम बिम चालू आहे. असं एक व्ह्यू आहे. तर आता खाली करूया आणि मग नंतर मग भेटू आपण. मग आता बघूया कुठे जायचं आहे. डायरेक्ट इकडून निघून जाऊया आपण.